सोने चांदी दागिन्यांच्या आयातीवर कडक लगाम, आता परवानगी बंधनकारक. देशात वाढत्या सोन्याच्या आयातीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांची आयात आता मुक्त श्रेणीतून काढून मर्यादित श्रेणीत टाकण्यात आली असून, यासाठी आयातदारांना प्रत्येक वेळी विशेष परवाना घ्यावा लागणार आहे. हे नियम तत्काळ लागू करण्यात आले असून कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक बाजारपेठेत युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असतानाही भारतातील आयात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी 2025 ते 26 या कालावधीत सोन्याची आयात 28.73% वाढून तब्बल 69 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळे देशाच्या व्यापार तुटीतही वाढ झाली असून ती 310.60 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही तूट 261.80 अब्ज डॉलर्स होती. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात स्वित्झर्लंडकडून होणाऱ्या सोन्याच्या आयातीत तब्बल 719% वाढ नोंदवण्यात आली आहे. रिफायनिंग हब असल्यामुळे हा पुरवठा वाढल्याचे सांगितले जाते. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने ग्राहक असून दागिन्यांच्या मोठ्या मागणीमुळे आयात वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राजधानीत सोन्याचा दर 10 ग्रॅममागे सुमारे 1,53,000 रुपयांवर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयामागे एफटीएचा वापर करून कमी शुल्कात होणारी दागिन्यांची आयात रोखणे हा मुख्य उद्देश आहे. या पद्धतीमुळे देशांतर्गत उत्पादकांना मोठा फटका बसत होता. नव्या नियमांमुळे स्वदेशी उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमती उच्चांकावर असतानाही खरेदीचा उत्साह कायम असल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी दागिन्यांच्या दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. वधूवरांसह कुटुंबियांकडून मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या आणि विविध सुवर्ण अलंकारांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असून, आठवणीत राहील असा लग्न सोहळा करण्यासाठी कोणतीही तडजोड करण्याचा कल ग्राहकांमध्ये दिसून येत आहे.